आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमोजी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शनीय वारिसी भक्त भवभया नेसी विलया आपदा आरंभीय वसती निर्गुणीय तत्व भक्तभावांची या गुणीय ओवुनी आणिलासी सगुणीय संतचुडामणी साईनाथा निजभक्तोद्धारण कार्य संता सर्वदा अपरिहार्य तो तर संतवृंदाचा आचार्य तुझसीही अनिवार्य ते आहे। जेह्य धरिले तव चरणद्वय पावले सकळ किलमिश लय जाहला पूर्वसंस्कारोद्य मार्ग निर्भय निष्कंटक आठवून या आपुले चरण येती महातीर्थींचे ब्राह्मण करीती गायत्री पुरुषचरण पोथीपुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती काय आम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समस्त्य साई न देती अंतर जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती आत्मानात्मविवेक संपत्ती सवेंची प्राप्ती ज्ञानाची साईमुख वचनलाल से भक्तजन होनी पीसे शब्दांचे जोडूनी ठसे पाहत भरमवसे प्रतीती निजभक्तांचा मनोर्थ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेणेंची कृतार्थ तद्भक्त धानोपावगा साईनाथा ठेवी तो तुझिया चरणीय माथा विसरोनिया अपराधा समस्त निवार्य चिंता दासाची ऐसा संकटीय गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाचिया उद्वेगचित्ता शांतिदाता तो एक ऐसे साई दयासाग्र कृपा करीते झाले मजवर तेण्याच वाचका झाला हा साद्र ग्रंथ मंगलकारक नातरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर ज्याचा तोच निरविता असल्यावर कायसा भार मजवरता असता मध्वाचा प्रकाश क साई समर्थ ज्ञानदीप क अज्ञानतम विध्वंस क किमर्थ साशंक असाव्य त्या दयाघन प्रभूचा भरवसा तिने न वाटला श्रम म्हणू मात्र सा पुरला माझे मनींचा धींसा कृपा प्रसाद हा त्याचा ई ग्रंथरूपी संतसेवा माझ्या पूर्व पुण्याईचा ठेवा गोड करुनी घेतली देवा धन्य दैवाचा तेणे मी गताध्येय जाहल्या श्रवण नानापरीचे दृष्टांत देऊन कैसे भक्तांस बोधप्रदान साई दयाघन करीत ते आता प्रकृताध्ययनी एक सप्तशृंगी देवीचे उपासक तयांचे हेय गोड कथांक आनंददायक परिसिंजे देवदेवी निजभक्तांप्रती कैसे निरविती संतानहात्य ही तरी एक चमत्कृती सादर चित्तीय अवलोका महाराजांच्या कथा बहुत एकाहुनी एक अद्भुत यही कथा श्रवणोचित सावचित्त परिसावी कथा नव्या हे अमृतपान येण्या पावाल समाधान कळून येईल साईंचे महिमान व्यापकपणही तैसे चिकित्सक आणि तर्कवादी इन्हिय न लागाव्या यांच्या नादी येथे नाह्य वादावादी प्रेम निरवधी पाहिजे ज्ञानी असून वावा भाविक श्रद्धाशील विश्वासुक किंवा संतांघरींचा पाईक इतरा या माईक कहाण्या हा साईलीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्पद्रू असेल भक्त भाग्याचा सद्रू तोची उतारू ये तळीय ऐका हो कथा परम पावनी परमार्थिया मोक्षदानी सकळ साधना पोटीय मुखहरणी कृतकल्याणी सकळिका सहजया जडजीवोद्धारण ते हेय साईकथामृतपान प्रापंचिकांचे समाधान मोक्षसाधन मुमुक्षुवा करिता एक कल्पना येथ पावे आणि कल्पनातीत म्हणून हेमाड होनी विनीत श्रोतया पालवीत श्रवणार्थ एसी एक एक कथा कथित वाढेल लीलारसास्वादता होईल समाधान भवद्वारता साई समर्थता तीहीच जिल्हा नाशिक ग्रामवणी काकाजी वैद्य नामक कोणी असती तेथे वास्तव्य करूनी उपाधी ते स्थानीय देवीचे नाम सप्तश्रुअज्ञी उपाधी अस्थिर अंतरज्ञीय अनेक दुर्धर आपत्तीप्रसज्ञीय संसारसंगीय गांजले येता कालचक्राचा फेरा मन हेय बोनवे जैसा बोनवरा देहही धावे सैरावैरा शांती क्षणभरा लाधेना तेणे काकाजी अति दुःखित जाऊनिया देवळात देवीपाशीय करुणा भाकीत चिंताविरहित व्हाव्या मनोभाव्य केला धावा देवीही तुष्टली पाहुनी भावा तेच रात्रीन दृष्टांत व्हावा श्रोतीय परिसावा नवलावा देवी सप्तश्रुअज्ञी आई काकाजीच्या स्वप्नीय येई म्हणे तू बाबांपाशीय जाई मन होईल सुस्थिर हे बाबा कोठील कवण करील देवी स्पष्टीकरण म्हणवून काका जय उत्कंठित मन नयनोन्मिलन पावले जिज्ञासा ती तैसीच राहिली स्वप्नवृत्ती तात्काळ मावळली काकाजीने बुद्धी चालविली बाबा जे वली ते कोण असतील बाबा
त्र्यंबकेश्वर काकाजी मन्य हाच निर्धार निघाले घेतले दर्शन सत्वर राहीना अस्थिरता मनाची काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वर्य केला वास अखेरपर्यंत राहिलं उदास मनोल्लास लाना जाईना मनाची दुश्चित्तता शमेना तयाची चंचलता दिवसेंदिवस वाढी उद्विग्नता निघाला मागुता काकाजी नित्य प्रातः स्नान करी रुद्रावर्तन लिंगावरी संततधार अभिषेक धरी परी अंतर्य अस्थिर पुनश्च जाऊनी देवीद्वारीय वदे का धाडिले त्र्यंबकेश्वर्य आता तरी मजस्थिर करिय या येरझारी नको गे एणेंपरी अति काकुळती धानवा करीतो देवीप्रती देवी त्या दर्शन देरात्य वदे दृष्टांतीय तयात्य म्हणे मी जे बाबा वत्त ते शिरडीचे साई समर्थ त्र्यंबकेश्वर्य गमन किमर्थ केले का निरर्थक कळेना कोठ्या शिर्डी कैसे जावे बाबा हे न आपण आठावे आता हे जाण्या कैसे घावे नकळे वाव्य कैसे किय परी जो संतचरणीय रत मनिय धरी दर्शन हेत संतची काय परी अनत सदिच्छा पुरवीत तयाची जो जो संत तो अनत नसे लवलेश उभयात किंबहुना उभय मानण्या हेंची द्वैत संता अद्वैत अनंतीय चालून जाईन संत दर्शना स्वेच्छा पुरवीन मनींची कामना ही तोंड केवळ अभिमान वल्गना अघटित घटना संतांची विना आल्या संतांच्या मना कोण जाईल तयांचे दर्शना आश्चर्य तयांच्या सत्तेविना पान हालेना वृक्षाचे जेसी जयाची दर्शनोत्कट्ठा जैसा भाव जेसी निष्ठा सानंदानुभव पराकाष्ठा भक्तश्रेष्ठा लाधते कैसे जाव्या साईदर्शना इकडे काकाजीस ही विवचना तिकडे तयांचा शोधित ठिकाणा पातला पाहुणा शिर्डीचा पाहुणा तरी काय सामान्य अवघ्यांपरीस जो बाबांस मान्य जयाच्या प्रेमास तुळेना अनय्य अधिकारही धन्य जयाचा माधवराव नामाभिधान देशपांडेपणाचे अवत न बाबांपाशी अति लढीवाळपण चालेना आन कवणाचे सदा सर्वदा प्रेमाचे अभांडण अरेतुरेचे एकेरी भाषण पोटच्या पोरासम प्रेम विलक्षण पातला तत्क्षण वणीस बाळास जन्म झाल्या दोखण्य आईन्या देवीस घातल्या गाराण्य तुझ्या ओटींत घातल्या हेय तान हेय तारण्या मारण्या तुझकडे बाळ माझे बरे होता चरणांवरी घालीन तत्वता एणेंपरी देवीस नवसिता लाधली आरामता बाळास वैद्य काय देव काय कार्य उरकता विसर होय विपत्कालींच नवसाची सय पावेजन उभय न फेडिता कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवस अंत्य मातेने अंतसमयास माधवरावांस विनविले बहुता वर्षांचा हा नवस फेडता फेडता आले हे दिवस बरवी न दीर्घसूत्रता बहुस जायगा दर्शनास देवीच्या तैसेंच मातेच्या दोन्ही स्तनास खांडके होऊन त्रासली असोस ओन या बहुदुस क्लेश आणि काही देवीस नवसिलेय येते माते लोटांगणीय तारिसील जरी या यातनातूनी रौप्य स्तनद्वय तुझवरूनी ओवाळूनी वाहीन तोही नवस राहिला होता फेडुव फेडुव म्हणता म्हणता तोही आठवला मातेच्या चेत्ता देहावसानता समयास देवनी बब्यास याचीही आठवण फेडीन म्हणून घेऊनी वचन माता होऊन या निर्वासन गेली समसून हरिचरणीय पुढ्या मग जावं जावं म्हणता दिवस महिने वर्षे लोटता माधवरावांस जाहली विस्मरणता नवस फेडिता राहिले एणेंपरी वर्षे तिस होता काय घडल्या शिर्डीस ज्योतिषी एक करीत प्रवास त्याच स्थानास पातला ज्योतिर्विदेचे ज्ञान गाहणं जाणे भूत भविष्य वर्तमान अनेक जिज्ञासू तृप्त करून वाहवा मिळवून राहिला श्रीमंत केशवरावजी बुट्टी आदी करुनी बहुतांच्या गोष्टी वर्तवुनी सकळांची संतुष्टी उठाउठी संपादिली माधवरावांचा कनिष्ठ भराता बापाजी आपुल्या भविष्य पुसता ज्योतिषी तो जाहला वर्तविता देवीची अप्रसन्नता तयावर म्हणे मातेने केलेले नवस तिच्या देहांताची या समयास तिने तुझी या ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञापिल्य ते न फेडिता आजवरी नडा देते देवी भारी माधवराव येता घरी बापाजी सारी कथी कथा माधवरावांस पटली खूण सुवर्णकार आमंत्रून करविले 2 रौप्य स्तन गेल्या किया घेऊन मशिदय घालुनी बाबांस लोटांगण पुढे ठेवून दोन्ही स्तन वदते झाले बाबा लागून म्हणती घ्या फेडून ते नवस
तोच आमुची सप्तश्रुव गी, तोच देवी आम्हाला गिय. ई घे वाचा दत्त देणगी, घेऊनी उगी राहाव्य. बाबा वदती प्रत्युत्तरीय, जाऊनी सप्तशृंगीच्या मंदिरीय, वाह्य तिचे 30 चरणांवरी, स्तन्य ही साजिर्य निज हस्ते, पडता ऐसा बाबांचा आग्रह, माधवरावांच्या मनाचाही ग्रह, तैसाच होऊनी सोडिले गृह, जाहला निग्रह दर्शनाचा, घेतले बाबांचे दर्शन, प्रार्थिले शुभ आशीर्वचन, करो नियोधी प्रसाद ग्रहण, अनुज्ञा घेऊन निघाले. आले पहाते सप्तशृंगीस, लागले कुलोपाध्याय शोधावयास, सुदैव्य काकाजीचेच गृहास अनायास प्राप्त ते. काकाजीच्या उत्कंठा पोटीय, शीघ्र व्हावी बाबांची भेटी, तोंची माधवरावांची गाठी, हे काय गोठी सामान्य. आपण कोण कोठील पुसता, शिरडीहूनची आले समजता, काय त्या आनंदा पारावारता, पडली उभयता मिठीच. ऐसे ते दोघे प्रसन्नचित्त, सायलीला गात गात, पूर्ण होता नवसकृत्य, उपाधी निघत शिरडीत्य. माधवरावांसारखी सोबत, तीही लाधली ऐसी अकल्पित, उपाध्येबुवा आनंदभरीत, मार्ग लक्षित शिरडीचा. नवस फिटता शीघ्रत्य, दोघे पातले शिरडीप्रती, येतांच साईदर्शना निघती, परमप्रीत्य सोत्कंठ. आदिय जेसी मनाची आवडी, तैशाच पाऊलिय निघाले तांतडीय. पातले काकाजी गोदेत डिय, जेथून शिर्डी सन्निध. पुजारी वादी बाबांचे चरण, करीत सजलनयनीय स्नपन, ओनी दर्शन सुख संपन्न, चित्त प्रसन्न जाहल्य. देवीचा दृष्टांत होता यदर्थ, दृष्टी देखता ते बाबा समर्थ, काकाजी सुखावले यथार्थ, पुरला मनोरथ तयांचा. असो काकाजी सुखसंपन्न, दर्शन सेवन्य चित्त प्रसन्न, जाहले खरेंच निश्चिंत मन, कृपागन वर्षण्य. हरपल्या मनाचे चंचलपण, स्वय जहाले विस्मयापन, आपणांसची पुसती आपण, काय विलक्षण ही करणी. नाह्य कान्ह्य वदले वचन, नाह्य प्रश्न समाधान, नाह्य दिदले आशीर्वचन, केवळ दर्शन सुखदाय. माझी चंचल चित्तवृत्ती, केवळ दर्शन्या पावली निवृत्ती, लादली अलौकिक सुखसन्वित्ती. दर्शन महती या नानो साईपाया जडली दृष्टी, तेणे वाचेस पडली मिठी, करणी परिस्ता बाबांच्या गोष्टी, आनंद पोटिय न समाये. उपाध्येबुवा निजभाव्यासिय, शरण गेले समर्थासिय, पावते झाले निज सुखासी. विसरले वृत्तीसी पूर्वील, ऐसे काकाजी 12 दिवस, राहते झाले तय शिर्डीस, ओन या सुस्थिर मानस, सप्तशृंगीस परतले. स्वप्नांसही लागे काळ, उष्काळ वा प्रात काळ, तेव्हा जिय पडती तियतियच साफळ. स्वप्न्या निर्फळ तदितर, ऐसी सार्वत्रिक प्रसिद्धधी, परी या शिरडीच्या स्वप्नांची सिद्धधी, पडोत्य कुठे आणि कध्य, भक्तानबाधित अनुभव. ये अर्थींची अल्पवार्ता, सादर करीतो श्रोतयांकरिता, कौतुक वाटेल परम. चित्ता श्रवणोल्लासता वाढेल. 2 प्रहरी एके दिवशीय, बाबा वदती दीक्षितांपा शियक, चांदा घेऊन जा, राहा त्यासी, खुशाल भवंसी, घेऊन ये. जाहले की, दिवस बहुत, भेटावयाची मनी आर्त, म्हणाव्या बाबांनी तुम्हांप्रत, भेटीप्रित्यर्थ बोलाविल्या. करून या आज्ञाभिवंदन, दीक्षित गेले तांगा घेऊन न, खुशालभाऊ भेटले तत्क्षण, निवेदिले प्रयोजन आगमनाचे. ऐकून या बाबांचा निरोप, खुशालभाऊंस आश्चर्य अमूप, म्हणती हाच उठलो घेऊन झोप. झोंपेंत आज्ञापत हेंची मज, आतांच मी दुपारा जेवूनी, करीत असता आराम शयनीय, डोळ्यास डोळा लागतांक्षणीय, बाबाही स्वप्नीय हेयच वदत. म्हणाले आतांच शिरडीस चल, माझीही इच्छा जाहली प्रबळ, करू काय गोड्या न जावळ, मुलास कळवाया धाडिले. मुलगा वेशीच्या बाहेर पडला, तोंचा आपुला तांगा आला, दीक्षित विनोद्या म्हणती तयाला, तदर्थच मजला आज्ञापिल्या. आता स्वय येत असला तर, चांदा बाहेर आहे तयार, मग ते शिरडीस आनंदनिर्भर, दीक्षितांबरोबर पातले. तात्पर्य खुशालभाऊ भेटले, बाबांचेही मनोरथ पुरले, खुशालभाऊही बहु गहिंवरले, पाहून या लिलेस बाबांच्या. एकदा एक पंजाबी ब्राह्मण, रामलाल नामाभिधान, मुंबईमध्ये वसता जाणं. बाबांनी स्वप्न दिले तया. दिंग वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सतता, बाह्यांत करण विषयग्राहकता, जागरितता, त्यानानो विरमे जनु सकल इंद्रियग्न, होई जागृत संस्कार प्रबोधन, ग्राह्यग्राह कृपय स्फूर्ण, असे हे लक्षण स्वप्नाचे.
त्याचे स्वप्न तोंड विलक्षण, ठावे न बाबांचे रूपलक्षण, पूर्वी कधी नाही दर्शन, मजकडे येऊन जा म्हणत, आकृतीवरून दिसले महत, परी न ठाव्या ते कोठ्य, वास्त, रामलाल होऊन जागृत, विचाराकुलीत जाहला, जावे ऐसे वाटले मना, पत्ता नाही ठाव ठिकाणा, परी जो तयासी बोलावी दर्शना, तयाची रचना तो जाणे. मग तेच दिवशी दुपारी सहज रस्त्याने मारिता फेरी, छबी एके दुकानावरी, पाहुनी अंतर्य चमकला. स्वप्नीय जे रूप दिसले तयाला, तेच ते गमले रामलालाला, विचारपूस कराया लागला. दुकानदाराला तात्काळ लक्ष लावून छबी पाहे, कोण कोठील आहेत हो हे, कळता हा साई शिर्डींत आहे. स्वस्थ राहे रामलाल. पुढील पत्ता पुढे लागला. रामलाल शिर्डीस गेला. बाबांची या निर्वाणकाला पर्यंत राहिला त्यांपाशी. आपुल्या भक्तांचे पुरवावे हेत, आणावे तयांस दर्शनार्थ, पुरवावे स्वार्थ वा परमार्थ, हेची मनोरथ बाबांचे. नातरी ते अवाप्तकाम, स्वय सर्वदा निष्काम, निस्वार्थ निरहंकार, निर्म भक्तकामैक अवतार. क्रोध ज्याचा घेई न वारा, द्वेषास जेथे न लाभे थारा, डोळा न देखे जो उदरंभरा, साधू खरा तो समजावा. सर्वांठाय प्रेम निस्वार्थ, हाच ज्याचा परमपुरुषार्थ, वेंची न धर्मविषयाव्यतिरिक्त, वाचाही व्यर्थ पळभरी. सारांश माझा धरुनी हात, लिहवून घेता हे निजचरित, भक्तिय व्हावे निजस्मरणार्थ, हेंची किय एंगेत येथील, म्हणवुनी हेमाडती विनीत, नित्य श्रोत्या हेंची विनवित, ओनी श्रद्धा भक्तिस्मन्वित, साई सच्चरित परिसाव्य. तेण्या मनास होईल शाती, उपजेल व्यसनमग्न उपरती, जडेल साईचणीय भक्ती, भवनिर्मुक्तिदायक. असो पुढील ध्येय आता, संन्यासी विजयानंदाची कथा. जयास मानस सरासी, जाता, लाधली निर्मुक्तता निजपदीय. भक्तमानकर बाळाराम, तयाही तैसाच दिधला विश्राम, तोच नुलकर. मेघांचा काम, पुरवी प्रकाम साईनाथ. व्याघ्रासारखा क्रूर प्राणी, तयाही दिधला ठावचरणीय, एसी अगाध. साईंची करणी, श्रवणापर्वणी, महोत्सव. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्तहेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, नवसादी कथा कथन नाम 33 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावतु.